सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच मनी प्लांटमध्ये ही वास्तू ठेवा. घरामध्ये पैशाचा पैसा बरसेल. मनी प्लांट बहुतेक घरामध्ये सापडेल, पण माहिती अभावी लोकांना मनी प्लांटचा योग्य लाभ घेता येत नाही. मनी प्लांटमध्ये साक्षात धनांची देवी जगतलक्ष्मी आपला वास करते. तुम्हाला सांगू इच्छिते, जो व्यक्ती या मनी प्लांटची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्यांच्या घरामध्ये धनांची कमी होत नाही. आपण मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये भक्कळ पैसा येत राहतो, तसेच मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने त्या घराची प्रगती लवकरात लवकर होते आणि कोणते नियम मनी प्लांटबद्दल आपण पाहिले पाहिजेत हे जाणून घेणार आहोत. हिरवेगार मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनांची कमतरता भासत नाही. अशा घरामध्ये चहूबाजूनी पैशांची आवक वाढेल. म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय जाणून घेणार आहोत. मनी प्लांट हा शुक्राचा संबंधित मानला जातो. शुक्रगृह हा सुख, समृद्धी, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे, जो आपल्याला समृद्धी, प्रसिद्धी प्रदान करतो. घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो. वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरामध्ये मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते. तसेच मनी प्लांटची पान जितकी हिरवी असतील तितके आपल्या घराला फायदा मिळतात. पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम देण्यात आले आहे. या नियमाची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढवण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकतो. घरामध्ये मनी प्लांट लावले तर फायदे होत नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत. जर तुमची ही अशीच तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाहीत, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया. तसेच त्यामध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये धन वाढते हे देखील आपण पाहणार आहोत. नामाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे. ही वनस्पती जितकी हिरवी तितकीच घरामध्ये श्रीमंतीचे आगमन वेगवान होते. मनी प्लांटची पानं पांढरी किंवा फिक्कट होणे चांगले मानले जात नाही. जमिनीवर उगवणारे वेल हे दोषकारक मानले जातात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करण्याच्या जीवनात धनांची कमतरता कधीच भासत नाही, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. मनी प्लांटच्या झाडावर पैसा खर्च होत नाही, पण एखादा रोप घरामध्ये लावू पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटेल आणि आजकाल तेच होत आहे. मनी प्लांट तुम्ही पाहिलेत असतील. आजकाल अनेकांच्या घरात हे रोपं पाहायला मिळेल. ते असे मानले जाते की हे रोपं लावल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावले, कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे. गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धनसमृद्धी आणि सन्मान वाढवतात. म्हणूनच हे लक्षात ठेवा की मनी प्लांटचे रोप घराच्या आतमध्ये आग्नेय दिशेला लावला, घराबाहेर लावू नका, कारण केल्याने पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात. घरामध्ये नेहमी मनी प्लांट दुसऱ्यांच्या चोरून गुपचूप आणणे लावले पाहिजे. हे खूपच शुभ परिणाम देते. एखादा धन श्रीमंत अपाट संपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे, त्यामुळे आपली संपत्ती त्यांच्याप्रमाणे वाढत जाते. मनी प्लांट जर पाण्यात लावले तर त्यांच्या मुळांना कधीही कोणा दुसऱ्यांच्या नजरेत येण्यास ठेवू नका. तुम्ही काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लावले ठेवावे. तर त्या बॉटलला कापडाचे आवरण अथवा प्लास्टिकचा पिशवीचे आवरण घालून ठेवा. त्यावर लाल रिबीन बांधून ठेवा, जेणेकरून त्यांची मुळे लपली जातील. लाल रिबीन बांधल्याने मनी प्लांटची शक्ती कित्येक पद्धतीने वाढते.
त्यामुळे मनी प्लांट वास्तुशास्त्राच्या अनुसार लाल रिबिनीला बांधल्याचा सल्ला देत मनी प्लांट घरातील सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्कीच लावला जातो. मनी प्लांटमध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुलून दिसते. त्याला पाणी घालताना ते पाण्याचे शुद्ध असावे. त्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रस सुद्धा घालू शकता. त्यामुळे मनी प्लांटचा चांगलेच भरते. मनी प्लांटची काळजी कमी घ्यावी लागते. मनी प्लांट याला पाणी देखील कमी लागते, तसेच सूर्यप्रकाशही कमी लागतो आणि ते कमी जागेत वाढते. मनी प्लांट हिरवे राहते. मनी प्लांट लावताना कोणत्या गोष्टीचे पालन करावे? वास्तुतत्वानुसार रोप ठेवायचे असेल तर आग्नेय दिशेला ठेवावे. मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेला मध्यभागी लावू नये. ही दिशा खूप शुभ मानले जाते, परंतु या दिशेला स्वामी गुरु आहे. मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे. गुरु आणि शुक्र त्यांच्यातील नकारात्मकता संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेला मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. मनी प्लांट खरेदी करून देखील तुम्ही लावू शकता किंवा मग चोरून आणणे योग्य मानले जाते. आपण संपत्ती देखील वाढते. मनी प्लांटची पाने सुकता असतील तर ती ताबडतोब काढून टाकावी आणि मनी प्लांटचे वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी. त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गोंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून घ्या. मनी प्लांटला वेळ वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते. तसेच आपल्या करिअरमध्येही आपली प्रगती होते. मनी प्लांटची वेळ जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात. मनी प्लांटचा पुरेपूर फायदा जर घ्यायचे असेल तर मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू आहे जी टाकण्यात तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच बसणार नाही. मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही 1 रुपयाचा नाण किंवा मग 2 रुपयाचं नाण, 5 रुपयाचं नाण असा शिक्का मनी प्लांटच्या कुंडीमध्ये पुरून ठेवा. पैशाकडे पैशाचा खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे, जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधी वासणार नाही. कुठल्याही वर्गात घरात सतत पैसा येत राहील. पैशाची आवक वाढेल. मनी प्लांट जसे जसे वाढत जाईल तसतशी तुमच्या घरातील प्रगती होत जाईल. मनी प्लांट नावाप्रमाणेच पैसा लागल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनांची आवक वाढेल. त्यामुळे हा उपाय जरूर करून बघा. कामांच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. त्यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा. यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात. त्याचवेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका. असे केल्याने झाडांची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीतीही असते. वास्तुशास्त्रानुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवांचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांट चावला जातो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही. ज्या घरामध्ये मनी प्लांट असतो त्या घरात नेहमी आनंद वास करतो. मनी प्लांट हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतो. त्यासाठी देखील मनी प्लांटला ओळखले जाते. मनी प्लांटमुळे घरामध्ये ऑक्सिजन वाढते. ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता मनी प्लांटमध्ये असते. आपल्या घरासाठी नशीब हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्याची उपयुक्त असल्याचे आढळते. घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट लावले जातात, कारण हे शुक्राचे घटक आहेत. मनी प्लांट लावून पती पत्नीचे संबंध देखील सुधारतात. त्यामधील भांडण कमी होतात. फंक्शनच्या मते हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर मात्र चुकूनही देऊ नका. हे रोप देण्यास त्वरित नकार द्या. संध्याकाळच्या वेळी तर मुळीच हे रोप कोणाला देऊ नये. यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासू शकते. याचे खूप वाईट परिणाम होतात. हे रोप इतरांना अजिबात देऊ नका. असे मानले जाते की असं केल्याने शुक्रदेव देखील क्रोधित होतात आणि शुक्रदेवांच्या कोपामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागतात. तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्र ग्रह जसे सूर्य, मंगळ किंवा चंद्र ग्रहांचे रोपे नसावीत. मनी प्लांटचा फायदा होणार नाही. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहिती असणे आवश्यक आहे.
ती माहिती पहिली आहे. घरामध्ये मनी प्लांट लावण्याचा असेल तर आग्नेय दिशेला लावावा. या दिशेला मनी प्लांट लावले शुभ जाते. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच ईशान्य दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते, कारण या दिशेला मनी प्लांट लावल्याने कोणत्याही आर्थिक अडचणी येत नाही. मनी प्लांट समोर अशी रोपे ठेवू नका. काही लोक मनी प्लांट समोर काटेरी झाड लावतात. अशा परिस्थितीत मनी प्लांट फुटतो, पण त्यांचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही. अशा परिस्थितीत जर मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाड लावू नका. उदाहरणार्थ गुलाब किंवा मग कोरफड अशी झाडं लावू नयेत. यासोबतच मनी प्लांटच्या समोर अशी झाडे लावू नयेत ज्यांचा संबंध मंगळ आणि शुक्र ग्रहांशी चंद्रांशी आहे, कारण शुक्रांचा प्रभाव मनी प्लांटवर असतो. असे मानले जाते शुक्रांचे चंद्र, सूर्य, मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत. मनी प्लांट कोणालाही देऊ नका. जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये. मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्या त्यांच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात. असे मानले जाते की जर तुम्हाला मनी प्लांटची एक डहाळी चोरली त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही. त्यांचा तुम्हाला डहाळे वाहक दोघांनाही फायदा होतो. यासोबतच तुमच्या घरात जर कच्चा जमीन नसेल, म्हणजेच अंगण किंवा बाग नसेल, तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा. तुम्हाला याचा फायदा होतो. मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर मनी प्लांट अजून फुटते. तसेच तुमच्या जीवनातील आनंद राहतो. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटला मानसिक पाळीमध्ये असलेल्या स्त्रियांनी देखील स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले जाते, कारण यामुळे आपला शुक्र ग्रह खराब होतो. त्यामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा देखील कमी होऊ शकते. म्हणून स्त्रियांनी ही काळजी जरूर घ्यावी. मासिक पाळीमध्ये मनी प्लांटचा स्पर्श करू नये. मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे. तुम्ही दररोज पाणी द्या, जेणेकरून ते व्यवस्थित राहील, किंवा मग 2 दिवसातून एकदा पाणी द्या, कारण कोरडे किंवा कोमजलेले मनी प्लांट तुमच्यासाठी फक्त संकटच घेऊन येतील. झाडाला जमिनीला स्पर्श करू नये, कारण याचा नकारात्मक परिणाम होईल. उत्तर प्रवेश द्वारावर ठेवू शकता. मनी प्लांटला तुम्ही उत्तर प्रवेश द्वारावर ठेवू शकता. मनी प्लांट या दिशेला ठेवल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मनी प्लांट पॉटचा रंग निळा असावा याची खात्री करा. मनी प्लांट खरेदी करण्यापूर्वी पानांचे आकार तपासा. जेव्हा तुम्ही मनी प्लांटसाठी खरेदी करताना झाडांची पाने हृदयाच्या आकाराची आहेत याची खात्री करा. ही पाने संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतात आणि चांगले नातेसंबंधांना प्रोत्साहन देतात. मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरा. त्यांच्या मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरल्यामुळे त्याला अधिक हिरवळ होण्यास मदत होईल. ते वाढण्यास मदत होईल. वासून पाने जितके हिरवे असतील तितकी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहतील. त्यामुळे मोठ्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावा. तुम्ही मनी प्लांटचा इतरांना स्पर्श करू देऊ नका. तुमच्या मनी प्लांटला कधीही इतरांना स्पर्श करू देऊ नका किंवा ते कापू नका. असे मानले जाते की याद्वारे तुमचे पैसे तुमच्याकडून हिसकावले जातील आणि दुसऱ्या व्यक्तीला मिळतील. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या स्वामी आई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.